हाय हॅलो नमस्कार. तुम्ही संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर मी आले आहे माझ्या बहिणीकडे म्हणजेच कुऱ्यामध्ये. तिथून भुसावळ साधारणतः 14 ते 15 किलोमीटरवर असणार. आपण जाणार आहे चौरंगीनाथाच्या मंदिरामध्ये. त्या मंदिरामध्ये कण्ण्याची भाकरी आणि चटणीचा नैवेद्य असतो. आता तुम्ही म्हणत असाल कण्ण्याची भाकरी म्हणजे काय? हा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला होता. जसे की आपल्याला ज्वारी घ्यायची, 1 किलो ज्वारी जर असेल तर यामध्ये आपल्याला अर्धा किलो अख्खी उडीद घालायची, काळी उडीद. काळे उडीद जर नसेल तर उडदाची डाळ घाला तरी पण चालतं, खूप छान भाकरी होते. हे भाकरीचं पीठ आपल्याला थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे. आणि प्रत्येक भाकरी करायपर्यंत त्यात थोडंसं आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे, तेव्हाच ही भाकरी बनवायची आहे. हा व्हिडिओ पण मी शॉर्ट व्हिडिओ पण शेअर केला होता आणि लाँग व्हिडिओची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती. त्याच भाकरी इथं बनवत आहे, म्हणजेच कण्ण्याची भाकरी. त्याची सासूबाईंनीच बाहेर चूल मांडलीत आणि त्याच इथं भाकरी बनवत आहे. कारण आपण गॅसवर तर नेहमीच खात असतो किंवा करत असतो, पण गॅसपेक्षा ही चुलीवरची भाकरी खायला अगदी जबरदस्त लागतात. त्याला पोपळाही चांगला येतो, कारण जसं जसं हार पडेल तसं चूल पेटेल. जो गोळा होईल त्या हारावरच आपल्याला हे भाकरी शेकून घ्यायची. त्यांनीच चूल मांडली इथं आणि त्या अशा भाकरी करून घेत आहे. कारण भाकरी भरपूर साऱ्या होत्या आणि जेव्हा आपण चुलीवर भाकरी करतो ना, तर खरं सांगू का, गॅसपेक्षा चुलीवरच्या भाकरी खायला खूप छान लागतात. म्हणजे दोघी साईडना खरपूस भाजल्या जातात आणि पोपळाही त्याला चांगला येतो. म्हणून ठरवलं ताईने की चुलीवरच भाकरी बनवायची, म्हणजे माझा व्हिडिओ पण करता येईल मला. आता कण्ण्याच्या भाकरीचा व्हिडिओ तर टाकला होता, पण हा मला तुम्हाला मंदिर दाखवायचं होतं, आजूबाजूचा परिसर दाखवायचा होता, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर त्यांनी भाकरी करून घेते अशा पद्धतीनं. पुन्हा आम्ही भरपूर फॅमिली होती, म्हणजे 14 ते 15 जण होतो आम्ही. सगळ्यात जास्त म्हटलं तरी चालेल चिल्लर पार्टी म्हणून. मी त्यांच्यासोबत थोडीशी भाकरी करायला शेकायला बसली आहेत. तर पूर्णच त्यांनी भाकरी केल्या आहेत आणि शेकल्या पण त्यांनीच, 2-3 भाकरी शेकल्या आहेत. अशा करून पूर्ण भाकरी, ठेसा, ताईने जे साहित्य घेतलं होतं जेवणासाठी सगळं आम्ही गाडीत टाकलं. ताईची जाऊबाईंची मुलगी म्हणजे त्याची पुतणी, तिला 2 जुळी मुले झाली होती, त्यांना पण सोबत न्यायचं होतं दर्शनासाठी. म्हटलं चला, त्यांना पण गाडीत बसवलं आणि लहान मुलं पण होते चिल्लर आमच्यासोबत. आजूबाजूनं प्रवास करत बैलगाडी, मातीचा सुगंध, शेतीबाडी, गावाकडचं वातावरण खरं सांगा खूप छान आणि भारी वाटत होतं. आणि काही जण फोटोशूट करते गाडीमध्ये चढताना. आम्ही मंदिराच्या पायऱ्यापर्यंत पोचलो. तिथून आम्हाला डोंगरावर जायचं होतं, म्हणजे मंदिरापर्यंत. बऱ्याच ठिकाणी पायऱ्या होत्या, तर काही ठिकाणी पायवाट पण होती तिथं. ताई, मी, ताईची जाऊबाई, आम्ही तिघीजणी चालत होतो. बाकीचे त्यांना 2 जुळे मुलं होती, ते एक घेऊन पुढे गेलं तर कोणी दुसरं घेऊन गेलं पुढे गेलं. असं गप्पा करत करत असं कधी मंदिर जवळ आलं, म्हणजे डोंगरापर्यंत पोचलो हे कळायला सुद्धा नाही. म्हणजे खूप पट्टन सोडल्या गेलं गप्पा करत करत. आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर होता. तिथं होम हवन कुंड मांडलेलं होतं इथं पूजा वगैरे करताना. आणि आम्ही मंदिराजवळ पोचलो तेव्हा त्याला लॉक होतं, कारण आतमध्ये महिलांना किंवा मुलींना एंट्री नसते, फक्त पुरुष आणि मुलं तेवढे आतमध्ये जात असतात. म्हणून आम्ही सगळ्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि माझी मुलगी एका बाळाला घेऊन बसली तिथं आणि मुलगा वर झाडावर बसला आहे. त्याला खूप मजा वाटत होती इथं येऊन. तो तर नकोच म्हणायला, वाटला तू उतरायला, मला इथंच जेवायला दे. पण मुलगी पण बाळाला घेऊन जवळ बसली होती, त्यांना पण खूप भारी वाटत होतं. असं करत करत बरेच जण कोणी फोटो काढत होते, कोणी व्हिडिओ काढत होते आणि आजूबाजूचा परिसर पण बघत होते, खूप आनंद घेत होते. खूप छान वाटत होतं. जेव्हा आपण सगळं एकत्र घेऊन जेव्हा जेवण करतो किंवा बाहेर डबे वगैरे घेऊन जातो, तेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये पार्टी करण्यापेक्षा आपण त्यापेक्षाही भारी वाटतं. म्हणजे सगळ्यांनी एक असं डबे वगैरे घेऊन जायचं कुठेतरी बाहेर, खूप भारी वाटतं. अशा वेळेस हॉटेलमध्ये आपण नेहमी जात असतो, पण कधीतरीच सगळ्यांनी डबे एकत्र घेऊन यावं, खूप छान वाटतं. आणि जेव्हा एकत्र येऊन खाण्याचा आनंदच काही वेगळा असतो. इथं बांबूची झोपडी वगैरे केलेली त्यांनी, परिसर पण चांगला होता. इथं दोघी बाळांना दर्शन घ्यायचे होते, मग त्यांनी दर्शन घेतले. कोणी फोटो शूट वगैरे केले. ताईची नणदबाई पण होत्या, तिची जाऊबाई, सगळे आम्ही इथं आलेलो. आणि माझ्या बहिणीचा मुलगा तनू, तो नैवेद्य दाखवून घेत आहे, म्हणजे कण्ण्याची भाकरी आणि चटणीचा. आता कण्ण्याची भाकरी जर म्हटली तर आम्ही त्यासोबत ठेचा करतो. आम्हीच काय, प्रत्येकजण ठेचा बनवला जातो. चटणी पण करतात, पण या ठिकाणी स्पेशल म्हणजे कण्ण्याची भाकरी आणि लाल चटणीचाच नैवेद्य असतो. म्हणून हा इथं नैवेद्य आला आहे. तिथं देवा लावून घेतलं आहे त्यांनी, पाणी फिरवलं, मस्त आपल्या देवाला नैवेद्य दाखवलं. चौरंगीनाथाचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे आणि जागृत पण म्हटलं जाते. इथं पोळ्याला जत्रा भरते, इथं खूप गर्दी असते इथं पाहण्यासारखी. पण पोळ्याला काही जाणं शक्य नव्हतं, मग ताई म्हणाले चल तू आलीस तर आपण तिथं जाऊन यावं. सगळ्यांनी नैवेद्य दाखवला, पाया पडला बाहेरूनच आणि आतमध्ये आम्ही जेवायला गेलो. म्हणजे जी झोपडी आहेत बांबूची, तिथंच वर ताईंनी पत्रावळ्या आणल्या होत्या घरून, तर पत्रावळ्या टाकल्या, कण्ण्याची भाकरी, चटणी आणि पोळ्या पण केल्या त्या. आता माझ्या मुलाला भेंडीची भाजी आवडते, म्हणून ताईने स्पेशल त्याच्यासाठी भेंडीची भाजी आणि पोळी बनवलेली. त्यासोबत आम्ही उडदाची डाळ पण आणली ताईची जाऊबाईंनी. उडदाची डाळ होती खायला, कण्ण्याची भाकरी, चटणी होती आणि
मिरची पण तळलेली होती. आम्ही सगळ्यांनी दिवाळीचं फराळ पण आणलं होतं सोबत. आता दिवाळी नुकतीच झाली होती, मला दिवाळीचं फराळ उरलेलं असते आपले लाडू, चिवडा, करंजी, शंकरपाळे हे सगळं सोबत घेऊन आणलं. आम्ही सगळे एकत्र जेवण करत आहे, गप्पा करत करत अशी मजाक धिंगामस्ती करत आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. खूप भारी वाटत होतं जेवण करताना सगळ्यांनी एकत्र असं गोल सर्कलमध्ये. जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे फिरायला गेलो, म्हणजे आजूबाजूचा जो परिसर आहे तिथंच आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलेत. वर गेलो डोंगरावर किंवा उंच जे लाकडीचं लोखंडी स्टँड केले त्याने खूप उंच, तिथं भरपूर लोक गर्दी करत होते फोटो काढण्यासाठी. आम्ही पण तिथं गेलो फोटो काढायला. खूप भारी वाटलं आम्हाला पण तिथं जाऊन. पण खाली आल्यानंतर आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर होता. तिथं झोपडी केलेली, तिथं आम्ही ताई आणि ताईची जाऊबाई, तिची पुतणी, आम्ही सगळ्यांनी फोटो काढले इथं. खूप भारी वाटलं आम्हाला हे सगळ्यांनी इथं येऊन सनी. आणि सुट्टी म्हटली तर कुठेतरी बाहेर नाही गेलं तसं एन्जॉयमेंट वाटतच नाही. खूप भारी वाटलं इथं एन्जॉय करून सनी. सगळेजण आपापल्या कामात मग्न होते. मी मात्र माझं शूट करत होती, कारण मला हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा होता आणि परिसर पण दाखवायचा होता. मी पहिल्यांदाच या मंदिरामध्ये आली होती. मला खूप चांगलं वाटलं इथं येऊन सनी. ताई म्हणाले खूप सुंदर परिसर, चल म्हणे मुलांना पण बरं वाटेल म्हणून आम्ही सगळे तिथं गेलो. फोटोशूट वगैरे केले आणि सगळ्यांनी फोटोशूट केल्यानंतर आपापले फोटो काढले. परिसर चांगला आहे पाहण्यासारखा. मिस्टर, माझी, मी आणि सगळ्यांनी फोटो काढले. एकदा इथं आल्यानंतर भुसावळमध्ये नक्की यायचं, खूप चांगलं ठिकाण आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या चॅनलमध्ये. तोपर्यंत